हालेलुया, हालेलुया. बरोबर प्रियांनो, परमेश्वर खूप चांगला आहे. जसं आपण आज प्रत्येक साक्ष ऐकली आहे. हालेलुया. की प्रत्येक साक्ष हीच सिद्ध करताना की आपला जो परमेश्वर आहे हा जिवंत परमेश्वर. हालेलुया. त्याला हाक मार. बायबलमध्ये म्हटलं ना, तुम्हाला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल. आमेन. आणि खरोखर प्रियांनो, ज्यावेळेस आपण आपल्या परमेश्वराला हाक मारतो तो नेहमी आपल्याला उत्तर देतो. आणि विशेष करून प्रियांनो, ज्यावेळेस आपण संकटामध्ये असतो, ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम मध्ये असतो, हालेलुया, प्रियांनो बायबल सांगतं तू काय कर, संकटाच्या समयी मला हाक. आमेन. प्रियांनो, अनेकदा असं होतं ना, आपलं लक्ष ज्यावेळेस आपण संकटामध्ये जातो, आपण अनेक व्यक्तीविषयी विचार करतो की हा मला मदत करेल किंवा हा अधिकारी मला मदत करेल. पण प्रियांनो, अनेकदा असं होतं ना, आपण परमेश्वराला विसरून जातो. प्रियांनो, खरोखर ही चूक आपल्याला नाही करायची. सर्वात पहिल्यांदा आपल्याला परमेश्वराला हाक मारायची. हालेलुया. आणि खरोखर आपण त्या परमेश्वराला हाक मारतो तो नक्कीच आपल्या जीवनामध्ये अद्भुत कार्य. हालेलुया. प्रभूला खूप खूप धन्यवाद. या स्त्रियांनो, आपण आजच्या वचनामध्ये जाऊया. आपण प्रार्थना करूया की प्रभूने आज आपल्या सर्वांबरोबर त्याच्या वचनामधून आपल्या बरोबर बोलावं. बायबल सांगताना देव काय करतो, त्याचं वचन पाठवतो आणि आपल्याला आरोग्याने आशीर्वादाने. त्यावेळेस आपण प्रार्थना करूया. पिता, आम्ही धन्यवाद 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 देतो. आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला गौरव, महिमा, आदर आणि सन्मान देतो. राजाच्या राजा आणि प्रभूच्या प्रभू, पिता, तू येशूच्या नावात इथून तू आलास, कारण तुझं वचन सांगतं तिथं दोघे किंवा तिघं माझ्या नावाने जमलेले तिथं मी हजर. पिता, आम्ही धन्यवाद देतो. आज तुझं सानिध्य या ठिकाणावर, प्रभू तुझं सामर्थ्य या ठिकाणावर. आणि पिता, आज तुझ्या सामर्थ्याने, तुझ्या पवित्र आत्म्याने, तुझ्या लेकरांशी तू बोललास. तुझं सत्य, तुझं वचन प्रत्येकाला प्रगट केलंस. प्रत्येकाचा अंतःकरण पिता सुपीक जमिनीप्रमाणे केलंस. प्रत्येकाला ऐकणारे कान दिलेस. प्रत्येकाला प्रभू पिता तुझा अभिषेक तू उठलास. आणि पिता प्रत्येकाला तुझ्या आशीर्वादाने भरलंस. आम्ही धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद. या सगळे विरुद्ध, तुझ्या लेकरांविरुद्ध कार्य करणाऱ्या सर्व दुष्ट आत्म्यांना, सैतानाच्या शक्तींना बांधून टाकतो. तिला या क्षणी या जागेमध्ये आम्ही पूर्णपणे तुझं राज्य जाहीर करतो. तिला आम्ही सर्व गौरव तुला देतो. ही पूर्ण वेळ आज आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. येशूच्या नावात आमेन. हालेलुया. प्रियांनो, खरोखर ना आपला जो परमेश्वर आहे हा खूप चांगला आहे. आमेन. आणि प्रियांनो, जे स्तोत्र ना, एक स्तोत्र आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे. बायबल सांगतो ना, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही कमी पडणार नाही. प्रियांनो, खरोखर तो परमेश्वर आपला मेंढपाळ आहे. तुम्हाला माहिती आहे ना, जो मेंढपाळ असतो तो काय करतो, त्याच्या मेंढरांची काळजी घेतो ना. त्या मेंढरांना मार्ग दाखवण्याचं काम कुणाचं असतं, मेंढपाळाचं असतं. हालेलुया. प्रियांनो, बायबल सांगतं येशू ख्रिस्त बोलला, मीच खरा मेंढपाळ. हालेलुया, हालेलुया. आणि जो खरा मेंढपाळ एक अद्भुत कार्य करण्यासाठी तो प्रभू येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी, आता 2022 वर्ष झाले ना, 2022 वर्ष हे जे आपण वर्ष मोजतो, तर प्रियांनो, ही जी मोजणी कधीपासून सुरू झाली माहिती तुम्हाला, येशूच्या जन्मापासून. हालेलुया. येशू ख्रिस्ताचा जन्म होऊन 2022 वर्ष झाले. हालेलुया. आणि तो प्रभू येशू या जगामध्ये का आला? हालेलुया. ते एक कारण हे होतं, हालेलुया, की आपण सर्व जे मेंढरांप्रमाणे आपण बंपून गेलो होतो, आपण सर्वजण या जगामध्ये हरवलेलो होतो, है ना. आपल्याला शोधण्यासाठी तो प्रभू येशू. हालेलुया. यात आपण एक वचन वाचूया.
आपण योहानाचं पुस्तक याचा 10 अध्याय, योहान याचा 10 अध्याय, आणि यावेळेस आपण काय महत्वाची वचन आपण वाचूया. यानो हा जो अध्याय योहानाचा 10वा अध्याय ना, त्याची हेडिंग अशी आहे, उत्तम मेंढपाळ. काय? उत्तम मेंढपाळ. हालेलुया. तर प्रियानो, आपण काय महत्वाचे वचन वाचूया. यावेळेस आपण योहानाचा 10वा अध्याय, आणि यावेळेस आपण 10, 11 आणि 12 वचन यावेळेस आपण वाचूया. चोर येतो, तो केवळ चोरी, घात व नाश करण्यासाठी येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढराकरिता आपला प्राण देतो. जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे. ज्याची स्वतःची मेंढरे नाही, तो लांडग्याला येत असलेले पाहून मेंढरे सोडून पळून जातो, आणि लांडगा त्यांच्यावर झडप घालून त्याची दाणादाण करतो. 13 पण वाचूया. मोलकरी पळून जातो, कारण तो मोलकरीच आहे आणि त्याला मेंढराची काळजी नाही. मी उत्तम मेंढपाळ आहे. जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात, आणि मेंढरासाठी मी आपला प्राण देतो. हालेलुया. काय म्हटलं येशू? मीच उत्तम मेंढपाळ आहे, आणि मी काय करतो? मेंढरांसाठी माझा प्राण देतो. हालेलुया. बरोबर प्रियानो, इथं आपण पाहतो ना, ती बायबल सांगते, इथं आपण जसं वचन वाचलं, चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करावयास येतो. तुम्हाला माहिती आहे की या जगामध्ये एक चोर आहे, आणि तो चोर कोण आहे माहिती तुम्हाला? त्याला सैतान म्हणण्यात आलेले बायबलमध्ये. सैतान म्हणजे काय? हा माणसाचा शत्रू आहे. तुम्हाला माहिती आहे, या जगामध्ये जे सर्व दुःख आहे, या जगामध्ये जे सर्व प्रॉब्लेम आहेत, ते सर्व प्रॉब्लेम कशामुळे माहिती तुम्हाला? या सैतानामुळे. देवाचा शत्रू आहे सैतान. या शब्दाचा अर्थ काय? शत्रू आहे की नाही? आणि हा सैतान माणसाच्या जीवनामध्ये काय करतो? चोरी, घात आणि हत्या. या जगामध्ये जे सर्व वाईट गोष्टी होतात, आज अनेक जण देवाला दोष देतात, पण देव कधीच वाईट करत नाही. देव हा चांगला देव. प्रियानो, या जगामध्ये जे सर्व वाईट होतं, ते वाईट कोण करतो माहिती तुम्हाला? चोर. ज्याला काय म्हणण्यात आलं इथं ना? चोर, सैतान आहे की नाही? तो सैतान काय करतो? चोरी करतो. आपल्या आरोग्याची चोरी करतो, आपल्या शांतीची चोरी करतो, आपल्या पैशाची चोरी करतो, है की नाही? आपल्या जीवनामध्ये तो दुःख, आपल्या आनंदाची चोरी करतो, है की नाही? प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त यासाठी आला की जो चोर, जे चोरून घेते ना, हालेलुया, प्रियानो, जे चोरले ते पुन्हा आपल्याला प्राप्त व्हावं. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, महत्वाची गोष्ट इथं बायबल सांगतं ना, की इथं देवाचं वचन सांगतं ना, चोर हा केवळ चोरी, घात व नाश करावयास येतो. येशू बोलला, मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. काय म्हटला? मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त यासाठी आला की जो चोर काय करते? घात, हत्या आणि नाश. हा घात, हत्या, नाश, बघा, हे सर्व घात, हत्या आणि नाश, हे तिन्ही शब्द मरणाशी कनेक्टेड. घात, हत्या आणि म्हणजेच मरण. पण येशू, इथं बायबल
सांगितलं, येशू काय बोलतो, मी यासाठी आलो की तुम्हाला जीवन आणि विपुलपणाचं जीवन मिळावं. काय मिळावं तुम्हाला? विपुलपणाचं जीवन मिळावं. आता महत्वाची गोष्ट मी अनेकदा सांगितलेली आहे प्रियांनो, हा चोर काय येतो? सैतान का माणसाच्या जीवनामध्ये का? अनेक जण बोलतात ना, सैतान का कार्य करते? प्रियांनो, सैतान का कार्य करते माहिती तुम्हाला? कारण प्रत्येक माणसाने पाप केलेले आहे. प्रत्येक माणसाने काय केलेले? पाप केलेले. आणि जिथं पाप आहे तिथं सैतानाला येण्याचा अधिकार आहे. जर आपण पाहतो ना, जर कचरा पडलाय एका कोणत्या ठिकाणामध्ये, तर काय होतं, तिथं सर्व माशा येतात, सर्व किडे येतात, जर्म्स येतात. आणि विचार करायचा, तुमच्या घरामध्ये सर्व कचरा पडलेला आहे, तर आपलं घर सर्व माशांनी भरून जातं, किड्यांनी भरून जातं. तुम्ही किती त्या माशांना हाकललं तर त्या माशा जाणार नाही. का? कारण तो कचरा आहे. मग तसंच तुम्हाला माहितीये, ज्या वेळेस माणसाच्या जीवनामध्ये पाप आहे, पाप म्हणजेच लबाडी करणं, चोरी करणं, स्वार्थीपणाने आपले जीवन जगणं, आपल्या मनाप्रमाणे करणं, देवाची आज्ञा न पाळणं ना, आणि हे प्रत्येक माहिती जगातला प्रत्येक व्यक्ती काय करते? आपले जीवन पापामध्ये जगते आहे. म्हणून आपण पाहतो ना की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये, या जगामध्ये जर आपण बघितलं ना, संकट आहेत, प्रॉब्लेम आहेत, आजार आहेत, है ना, हे सर्व काय आहेत? कारण पाप या सैतानाला काय करतं? घेऊन येतं. जसं कचरामुळे काय होतं? माशा येतात. तसंच पापामुळे काय होतं? सैतान. तर प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त यासाठी आला की हा जो चोर आहे त्याला पूर्णपणे आपल्या जीवनामधून घालवून द्यावा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि प्रियांनो, या चोराला घालवण्यासाठी, या चोराला नष्ट करण्यासाठी, या सैतानाचा नाश करण्यासाठी एकच मार्ग होता. किती मार्ग होता? एकच मार्ग होता. हालेलुया. तो मार्ग काय होता माहिती तुम्हाला? इथे बायबल सांगतं ना, इथे असं म्हटलं, येशूच बोलला, मी उत्तम मेंढपाळ आहे. जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात. आणि मेंढरांसाठी, सर्वजण बोलूया, आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो. हालेलुया. येशू काय बोलतोय? मी मेंढरांसाठी आपला प्राण देतो. हालेलुया, हालेलुया. आपण सर्वजण या पापाच्या गुलामगिरीमध्ये होतो आणि पापामुळे तो सैतान आपल्यावर राज्य करत होता. आपल्या जीवनामध्ये आजार, विकार, दुःख, कष्ट, समस्या होत्या. पण त्या प्रभू येशूनी प्रियांनो ते स्वर्गातून बघितलं. आपलं दुःख पाहून तो स्वर्गामध्ये बसू शकला नाही. हालेलुया. त्याने मानव रूप धारण केलं. हालेलुया. मानव रूप का धारण केलं? एकच कारण होतं. तो मानव यासाठी बनला की त्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी जी पापाची शिक्षा आहे, बायबल सांगतं पापाचं वेतन मरण आहे, हे आपल्या सर्वांना सहन करायचं होतं. आपल्या सर्वांना. आज पण आपण पाहतो ना, प्रत्येक पापी माणूस जो या जगामध्ये आहे तो मरतो. मरण, आणि मरण म्हणजे इतकंच नाही की प्रियांनो जीव जाणं. बायबलमध्ये मरण म्हणजे म्हटलं सर्व आजार, सर्व विकार, सर्व शाप, गरिबी हा सर्व मरणाचा भाग आहे. येशूने काय केलं प्रियांनो? आपलं मरण त्याने त्याच्यावर घेतलं. हालेलुया. प्रभू येशूला त्या क्रूसखांबावर मारण्यात आलं. त्याच्या हातामध्ये, पायामध्ये खिळे ठोकण्यात आले. त्याच्या डोक्यामध्ये काट्याचा मुकुट रोवण्यात आला. भयंकर शिक्षा प्रभू येशूला करण्यात आली. का? हालेलुया. जरा काय आवडून आपण प्रभू येशूला. हालेलुया. धन्यवाद. याला खरोखर ना की किती अद्भुत गोष्ट आहे की त्या देवाने, त्या प्रभू येशूनी
तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्याचं सर्वस्व अर्पण केलं. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून इथं बायबल सांगतं ना, जो खरा मेंढपाळ, जो येशू ख्रिस्त कोण आहे? खरा मेंढपाळ. हालेलुया. येशू बोलतो ना, मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला प्राण देतो. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. येशू ख्रिस्त कोण आहे? उत्तम मेंढपाळ. हालेलुया. आणि त्या उत्तम मेंढपाळाने, त्या प्रभू येशूने काय केली? तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्याचा प्राण दिला. आपण सर्वजण पापी होतो. आपण सर्वजण पाप केल्यामुळे मरणार आहोत. आपण आजारी आणि शापित जीवन जगत आहोत. प्रत्येक पापी माणूस हा नरकामध्ये जाणार आहे. पण प्रभू येशूने प्रियानो आपल्या सर्व शिक्षा त्याने त्याच्यावर घेतली. हालेलुया, हालेलुया. आणि आपल्याला सर्व पापातून मुक्ती दिली. हालेलुया, हालेलुया. त्याने आपल्याला मरणातून मुक्ती दिली. आपलं मरण त्याने स्वतःवर घेतलं. हालेलुया. आणि प्रियानो, त्या प्रभू येशूनी तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून प्रियानो, खूप महत्वाची गोष्ट ना, आज सकाळीच मला माहिती नाही, मी ज्यावेळेस प्रार्थना करत होतो तर माझ्या मुखातून अशी प्रार्थना निघाली, प्रभू तू माझा मेंढपाळ आहेस आणि मी तुझं मेंढरू आहे. मला तुझी वाणी ऐकू, मला तुझी वाणी ऐकून जगण्यासाठी सांग. मी अशी प्रार्थना केली सकाळी. हालेलुया. आणि प्रार्थना केली, प्रभू आज जे वचन मी बोलणार आहे हे तू दे. हालेलुया. आणि खरोखर प्रभूने मला हे वचन सांगितलं. आणि आपण ते गीत पण गायलं ना, येशू हे सच्चा गडरिया. देवाचा आत्मा बरोबर. आणि प्रभूने मला सर्व तो जो मेंढपाळ आहे त्या मेंढपाळाविषयीच वचन दाखवलं. हालेलुया. प्रियानो, त्या मेंढपाळाने आपल्याला काय केलं? त्या उत्तम मेंढपाळ काय करतो? मेंढरांकरिता आपला प्राण देतो. हालेलुया. अजून एक वचन आपण वाचूया मेंढपाळाविषयी. यावेळेस आपण पेत्राचे पहिले पत्र याचा दुसरा अध्याय, पेत्राचे पहिले पत्र याचा दुसरा अध्याय. आणि यावेळेस काय महत्वाचे वचन वाचूया. इथं पण आपण पाहतो मेंढपाळाविषयी. यावेळेस आपण पेत्राचे पहिले पत्र दुसरा अध्याय आणि यावेळेस आपण 24 आणि 25 वचन वाचूया. इथं बायबल सांगतं, त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही पाहून थांबवलेली, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. कारण तुम्ही मेंढरासारखे भटकत होता, परंतु आता तुमच्या जीवाचा मेंढपाळ व संरक्षक यांच्याकडे तुम्ही परत फिरला आहात. हालेलुया. पुन्हा एकदा मेंढपाळाविषयी लिहिले. येशू ख्रिस्त कोण आहे? आपला कोण आहे? उत्तम मेंढपाळ. कोण आहे तो? उत्तम मेंढपाळ. हालेलुया. आणि इथं बघा पुन्हा एकदा देवाचं वचन सांगतं ना की येशूने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. कशासाठी जगावं? सदाचरणासाठी जगावं. हालेलुया. बायबल सांगतो त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला. आहा. हालेलुया. कारण तुम्ही मेंढरांसारखे भटकत होता. आपण काय करत होतो? मेंढरांसारखे आपण सर्व जगामध्ये भटकत होतो, आहे की नाही? पण इथं बायबल सांगतं, परंतु आता तुमच्या जीवाचा मेंढपाळ व संरक्षक याच्याकडे तुम्ही परत फिरला आहात. तो एक खूप चांगली गोष्ट आहे ना की आज आपण सर्वजण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये इथं बसलेलो आहोत. जो एकच खरा देव
जो प्रभू येशू ख्रिस्त त्याची आराधना करण्यासाठी, त्याची महिमा करण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. हालेलुया, हालेलुया. तर खरोखर प्रभूला खूप धन्यवाद की आपण त्याच्या जवळ आलो. हालेलुया. आणि तो बायबल सांगतं महत्वाची गोष्ट ना, की त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली. आता बघा एक महत्वाची गोष्ट, पहिली गोष्ट आपण बघितलं, जो उत्तम मेंढपाळ काय करतो? मेंढरांकरिता आपला प्राण देतो. येशूने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्याचा प्राण दिला, त्याचं रक्त सांडलं. आणि त्या बलिदानामुळे काय झालं? आपले सर्व पाप, सर्व मुला येशूच्या रक्ताने माझे सर्व पाप क्षमा झाले. पण इतकंच नाही, बायबल पुढे सांगतं हालेलुया, यासाठी की आपण पापाला मेलेले हो. सर्वजण बोला, आपण पापाला मेलेले हो, सदाचरणासाठी जगावे. पुन्हा एकदा बोलूया, आपण पापाला मेलेले हो, सदाचरणासाठी जगावे. हालेलुया. यानं खरोखर तुम्हाला माहितीये आपले पाप क्षमा होणं खूप गरजेचं आहे देवाचा आशीर्वाद मिळण्यासाठी. पापामुळं तुम्हाला माहितीये पाप अशी गोष्ट आहे की सपोज हा माणूस आहे आणि हे पाप आहे. जोपर्यंत पाप आहे देवाचे आशीर्वाद हे माणसाच्या जीवनामध्ये येऊ शकत नाही. पण येशूने काय केलं? त्याचं रक्त सांडलं, बलिदान केलं आणि त्या रक्ताने आपलं सर्व पाप निघून गेलं. आता देवाचे आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये आले. हालेलुया. पण आता फक्त पाप क्षमा झालं, ठीक आहे, पाप क्षमा झालं. तर प्रियांनो, फक्त पाप क्षमा होऊन फायदा नाहीये. आपण आपल्यामध्ये जो पाप करण्याचा जो स्वभाव तो निघून गेला. काय झालं पाहिजे? आपल्यामध्ये जो पाप करण्याचा जो स्वभाव आहे तो पूर्णपणे नष्ट झाला. आणि खरोखर प्रभूने अनेकांच्या जीवनामध्ये इथं केलेले, मला माहिती आहे अनेकांच्या साक्षी. हालेलुया. तुम्हाला माहिती हे करण्यासाठी येशू आला. आणि इथं म्हणून ते बायबल सांगतं ना, चल पुन्हा एकदा बोलूया, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन, पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. हालेलुया, हालेलुया. तुला माहिती येशूच्या द्वारे काय झालं? ज्यावेळेस येशूने त्या क्रूस खांबावर बलिदान केलं, बायबल सांगतं ज्यावेळेस येशू त्या क्रूस खांबावर मरण पावला, त्याच्याबरोबर तुम्ही आणि मी सुद्धा त्या क्रूस खांबावर मरण पावलो. हालेलुया. याला आपण त्याच्याबरोबर मरण पावलो. आणि ज्यावेळेस आपण येशू बरोबर त्या क्रूस खांबावर मेलो, आपण इथं बायबल सांगतं पापाला मेलेले होऊन सदा क्षणासाठी जगावे. हालेलुया. पापाची जी शक्ती आहे, तुम्हाला माहिती आहे पापामध्ये शक्ती ना, पाप काय करतो माणसाला? त्याच्याकडे खेचतं. एक दारुडा माणूस आहे की नाही, सकाळी 4 लाच उठतो. काय करत आहे? दारू त्याला खेचत नाही की. आणि या जगामध्ये अनेक प्रकारचे पाप आहेत. आपण पाहतो ना, कोण लॉटरीला असे ते लॉटरी खेळलेले, इतकी त्यांना सवय झालेली आहे, घरामधलं सर्व सामान विकून टाकते लॉटरी खेळायला. हा, दारुडे लोक घरामधला सर्व पीठ आणि सर्व किराणा विकतील, पण ते काय जातील? पहिलं दारू प्यायला. विचार करा, त्या पापाने त्यांना काय करून टाकलेले? पाप धुवून टाकले. आणि असे कितीतरी प्रकारचे पाप आहेत. आणि प्रियांनो, ज्यावेळेस माणूस या पापाच्या गुलामगिरीमध्ये, आता विचार करा ना, माणूस दारू पितो आणि दारू पिल्यावर काय होतं माहिती तुम्हाला? अजून वाईट गोष्टी होतात. घरामध्ये भांडणं सुरू होतात, अनेक मारामारी सुरू होती, अनेक वाईट गोष्टी होतात.
तर विचार करा प्रियांनो ना, त्या दारूमुळं काय होतं, अजून जास्त घात नाश होतो. पण खरोखर प्रभू येशू ख्रिस्त यासाठी आला, ही जी पापाची जी ओढ आहे, हे जे पाप आहे, जे माणसाला खेचते त्याच्याकडं ना, त्या पापाची शक्ती पूर्णपणे नष्ट करण्यासाठी येशू ख्रिस्त आला. हालेलुया, हालेलुया. इतकंच नाही की आपल्या पापाची क्षमा व्हावी. हालेलुया. तर जो खरा मेंढपाळ आपण बघितलं, खरा मेंढपाळ काय करतो, आपल्या मेंढरांकरिता आपला प्राण देतो. त्याने आपला प्राण तर दिला आपले पाप क्षमा होण्यासाठी, पण इतकंच नाही की आपले पाप क्षमा व्हावे. हालेलुया. त्याने यासाठी प्राण दिला की आपण पापाच्या जेल मधून, पापाच्या गुलामगिरीमधून आपण पूर्णपणे मुक्त व्हावे. हालेलुया. आमेन. हालेलुया, हालेलुया. म्हणून इथं बायबल काय सांगतं ना, की आपण पापाला मेलेले होऊन सदा चरणासाठी जगावे. काय करावं, आपण सदा चरणासाठी जगावे. हालेलुया, हालेलुया. खरोखर हे येशूने केलं आहे. काय केलं आहे, आपलं जीवन त्याने बदललं. मी तर माझे साक्ष देऊ शकतो. हालेलुया. त्या परमेश्वराने अनेक प्रकारच्या पापामधून मला मुक्ती दिली. बॉन्डेज, तुम्हाला माहिती आहे, बंधन, त्या पापामध्ये आपण बांधलेलो होतो, मी बांधलेलो होतो, त्या पापामधून मी मुक्त होऊ शकत नव्हतो. पण खरोखर ज्यावेळेस मी प्रभू येशूवर विश्वास ठेवला, हालेलुया ना, त्या पापाच्या गुलामगिरीतून त्या प्रभू येशूने मला मुक्ती दिली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. खरोखर प्रियानो, म्हणून जो प्रभू येशू ख्रिस्त काय, खरा मेंढपाळ. आमेन. तुम्हाला माहितीये, आपण ज्यावेळेस भटकत होतो, आता तुम्हाला माहिती या जगामध्ये सर्वजण भटकत आहेत ना, सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणामध्ये जाते. कोण दारूमध्ये जाते, कोण व्यभिचार करत आहे, आणि सर्वांना काय वाटतं, मी दारू पिलं म्हणजे मला खूप आनंद भेटतो. मी दुसऱ्या कोणत्या बाईच्या मागे, माझ्या बायकोला सोडलं, दुसऱ्या बाईच्या मागे गेलं, मग मी खूप आनंदी होईल. अनेक जण ह्या गोष्टी करत आहेत, पण त्यांना काय दिसत आहे माहिती तुम्हाला, हे सर्व करून तोच रिकामापणा आहे. आनंद तर काहीच नाहीये, अजून दुःख वाढत आहे. काय वाढत आहे, दुःख वाढत आहे. हालेलुया. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त फक्त आपल्याला पापातून मुक्त करतो इतकंच नाही, हालेलुया, पण ज्या गोष्टींच्या द्वारे आपण खरोखर आनंदी होऊ, खरोखर आपल्याला शांती मिळेल, आपल्याला, म्हणून त्या स्तोत्रामध्ये काय म्हटलंय ना, तो मला हिरव्या छान कुंडामध्ये नेतो. हालेलुया. काय करतो, तो मला त्या गटरमधून बाहेर काढतो, त्या डबक्यातून बाहेर काढतो, त्या घाणीतून बाहेर काढतो. पण इतकंच नाही, तो मला त्या घाणीतून बाहेर काढतो. हालेलुया. तो प्रभू येशू मला हिरव्या छान कुंडामध्ये नेतो. हालेलुया, हालेलुया. ठीक आहे. आता बघा, अनेकदा असं होतं ना, अनेक जण हे करू नको, हे करू नको, हे करू नको, हे चुकीचं आहे, हे करू नको, हे करू नको, ते करू नको ना. प्रत्येक धर्मामध्ये अनेक नियम, हे करू नका, ते करू नका, ते करू नका, ते लोक त्याच्यामध्ये सांगतात, हे करायचं नाही, ते करायचं नाही. पण करायचं काय, करायचं काय हे कोण सांगत नाही. हालेलुया. आणि येशू ख्रिस्त आपल्याला काय करतो, प्रियांनो, तो आपल्याला वाईट गोष्टीतून, त्या डबक्यातून तर बाहेर काढतो, पण त्या चांगल्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपल्याला आनंद भेटेल, ज्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये शांती येईल, त्या चांगल्या गोष्टी करण्यासाठी तो आपल्याला सांगतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अनेक जण बघितलं ना, त्यांना वाटतं ना, दारू पिऊ, एन्जॉय करू, आपण आनंद करू,
आपल्याला चांगलं वाटतं, जातात दारू पितात ना, आणि दारू पिऊन अशांती येऊन जाते. त्यांना वाटतं हा दारू पिऊन मी एन्जॉय करल, पण घरी आला काय झालं, भांडण सुरू. तुम्हाला माहिती काल एक न्यूज आली ना, 3 मित्र होते, ओके, आणि ते नशा करत होते. काय करत होते ते? नशा करत होते, है की नाही? आणि ह्या नशा करत असताना तिघांचे भांडण झाले आणि त्या 2 मित्रांनी एकाचा खून करून टाकला. आपल्या औरंगाबाद मध्ये घडला. आपल्या औरंगाबाद शहरामध्ये ही घटना घडली. 16 वर्षाचा मुलगा होता. त्या 2 मित्रांनी त्याला काय करून टाकलं? पैशामुळे भांडण. कदाचित त्यांना जास्त नशा करायची असेल, तो मागत असेल मला पण द्या, ऐकी नाही, ते बोलले आम्ही नाही देणार. भांडण सुरू झालं. आणि विचार करा, त्या नशेमध्ये, त्या ऍडिक्शन मध्ये इतकं वाईट गोष्ट घडली की त्या दोघांनी त्या एकाला मारून टाकलं. विचार करा की माणूस पाप करतो, पण इतकंच नाही, त्या पापाच्या द्वारे वाईट गोष्टी घडतात, है की नाही? मरण, भांडण, है की नाही? आपण पाहतो ना अनेक भांडण, आपण पाहतो अनेक वाईट गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये घडतात. पण खरोखर प्रभू येशू ख्रिस्त काय करतो? आपण आता बघितलं ना, तो आपल्याला काय करतो? त्या पापातून तर मुक्त करतोच करतो, हालेलुया. पण तो आपल्याला हिरव्या कुंडामध्ये नेतो, तो आपल्याला शांत पाण्याजवळ नेतो. काय करतो आपल्याला? परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काय उणे पडणार नाही. तो मला हिरव्या कुंडात नेतो, तो मला शांत पाण्याजवळ नेतो, हालेलुया. काय झालं? अनेक लोक दारू पिऊन, जगातल्या गोष्टी करून, व्यभिचार करून, त्यांना असं वाटतं मला आनंद होईल, मला शांती भेटल, मला काहीतरी चांगलं भेटल. पण चांगलं तर होत नाही, उलट घरामध्ये भांडण वाजतं, मारामारी होती, खून घडतात. पण विचार करा, ज्यावेळेस आपण प्रभू येशूकडे येतो ना, तो येशू असं आपल्याला पाणी देतो. आमेन, हालेलुया. बायबलमध्ये एक घटना आहे, योहानाच्या पुस्तकामध्ये. एक स्त्री होती, तिचं नाव शम्रोणी, तिचं नाव होतं शम्रोणी स्त्री, ओके. आणि बायबल सांगते ही जी बाई होती तिने काय केलं माहिती तुम्हाला? तिने 5 लग्न केले. किती लग्न केले तिने? 5 लग्न केले. आणि हे सर्व लग्न करून पण बायबल सांगते ती विहिरीच्या इथे आली पाणी भरण्यासाठी. कशासाठी आली? पाणी भरण्यासाठी आली. हालेलुया. येशू ख्रिस्त पण तिथे त्या विहिरीजवळ बसलेला होता, कारण येशूला तहान लागली होती. हालेलुया. आणि आज ती स्त्री तिथे आली. येशूने तिला म्हटलं ना की मला पाणी दे. त्या स्त्रीला खूप आश्चर्य वाटलं, कारण ती एक शम्रोणी जे लोक होते त्यांना खालच्या जातीचं मानलं जायचं. जे यहुदी लोक, येशू ख्रिस्त हा यहुदी होता, यहुदी लोक या शम्रोणी लोकांबरोबर संबंध ठेवायचे नाही. पण विचार करा, आपला जो देव, जो येशू, हा कुणालाच हलकं समजत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, हालेलुया. आपल्या भारत देशामध्ये ना लाखो प्रकारच्या जाती आहेत. हा जातीचा, हा या जातीचा, त्या जातीमध्ये पण 100 प्रकार. या जाती कुणी बनवल्या माहिती तुम्हाला? आपल्या परमेश्वराने नाही बनवल्या, देवाने नाही बनवल्या, सैतानाने बनवल्या, माणसाने बनवल्या. कशासाठी? माणसाने भांडण करत, घमंड, गर्व आहे त्या जातीमुळे. आणि काय होतं त्याच्यामुळं? जिथं गर्व आहे, मी श्रेष्ठ आहे तुमच्यापेक्षा, तुम्ही खालचे, आणि मग काय करायचं? खालच्या लोकांवर
दबाव करायचा, अन्याय करायचा त्यांना. पण तुम्हाला माहिती आहे प्रभू येशूने त्या शमरूणी स्त्रीला बोललं, मला पाणी दे. हालेलुया. येशू कोणत्याच व्यक्तीला, जो देव कोणत्याच व्यक्तीला बोलत नाही की तू खालचा आहेस. हालेलुया. बायबल सांगतो परमेश्वराने प्रत्येक माणसाला स्वतःच्या प्रतिमेमध्ये बनवलेले. हालेलुया. कसं बनवलं परमेश्वराने प्रत्येक माणसाला? स्वतःच्या प्रतिमेमध्ये. हालेलुया. आणि म्हणून देव हा प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करतो. एक एक व्यक्तीवर, एक एक आत्मा त्याच्यासाठी मोल मारतो. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे बायबलमध्ये एक गोष्ट सांगितली ना, पुन्हा आता आपलं मेंढपाळाविषयी चालतं. हालेलुया. बायबल सांगते एक मेंढपाळ होता, त्याच्याकडे 100 मेंढरं होते. किती मेंढरं होते? आणि बायबल सांगतो तो जंगल मध्ये गेला आणि एक मेंढरू हरवलं. एक मेंढरू काय झालं? हरवलं. आता बायबल सांगतो ज्यावेळेस एक मेंढरू हरवलं, त्या मेंढराने, एक मेंढपाळ असता तर त्याने काय विचार केला असता? अरे माझे 99 मेंढर जाऊ दे, एक गेलं ते गेलं. हा, एकासाठी 99 ला कशाला धोक्यामध्ये टाकू? जर कॅल्क्युलेशन, जर प्रॅक्टिकल तो असता मेंढपाळ, तो काय बोलला असता? एका मेंढरासाठी या 99 मेंढरांना कशाला मी धोक्यामध्ये टाकू? आले जाऊ दे, गेलं ते गेलं. पण बायबल सांगतं जो खरा मेंढपाळ तो काय केला त्याने? बायबल सांगतो तो जंगल मध्ये गेला, त्याने त्या हरवलेल्या मेंढराला शोधायला सुरुवात केली. हालेलुया. आणि बरोबर त्यावेळेस त्याने पाहिलं, शेवटी त्याला ते मेंढरू सापडलं. हालेलुया. त्या झुडपामध्ये अडकलेलं होतं, त्याचे शिंग फसला होता. हालेलुया. आमेन. हालेलुया. त्या मेंढपाळाने काय केलं? त्याला त्या खड्ड्यातून, त्या झुडपातून त्याला मुक्त केलं, त्याला आपल्या खांद्यावर ठेवलं आणि आनंदाने पुन्हा तो वापस आला. हालेलुया. जर ही तुमची माझी गोष्ट. तुम्हाला माहिती आहे जगामध्ये एक जरी माणूस असता, किती? एक माणूस जो पापामध्ये, दुःखामध्ये, कष्टामध्ये, विचार करा तुम्ही एकटेच आहे या जगामध्ये. आणि तुमच्या मनामध्ये नक्कीच प्रश्न येईल, मग येशूने बलिदान केलं असतं का माझ्यासाठी? 100% येस. तुम्ही जर एकटे या जगामध्ये असता, तुमच्या एकट्यासाठी येशूने क्रूस खांबावर त्याचा प्राण दिला असता. हालेलुया. हालेलुया. खरोखर प्रियानो, असा आपला परमेश्वर आहे. हालेलुया. तो खरा मेंढपाळ. आमेन. हालेलुया. मी सांगत होतो ना या स्त्रीविषयी, तिने 5 लग्न केले, पण तिच्या जीवनामध्ये शांती नव्हती, तिच्या जीवनामध्ये आनंद नव्हता. ती अजून तीच. अनेकांना वाटतं अरे माझी बायको बरोबर नाही, ही दुसरी बायको करतो. बायकोला वाटतं माझा नवरा बरोबर नाही, ही दुसरा नवरा करतो. पण असंच या बाईने केलं, पण तिला काहीच शांती भेटली नाही, आनंद भेटला नाही. हालेलुया. पुन्हा एकदा ती एकटीच राहिली. कारण तुम्हाला माहिती काय झालं? काय झालं माहिती तुम्हाला? तिला सर्वांनी सोडून टाकलं. काय केलं? सर्वांनी सोडून टाकलं. पुन्हा ही बाई एकटी झाली. हालेलुया. हालेलुया. पण खरोखर प्रियानो तिला येशू भेटला. हालेलुया. हालेलुया. आणि येशू तिला बोलला ना, बाई मी तुला असं पाणी देईन, जर तू हे पाणी पिली तर तुला या विहिरीवर यावं लागणार. हालेलुया. मी असं पाणी तुला देईल की तुला कधीच तहान लागणार. हालेलुया. हालेलुया. तुला असं पाणी देईल तुला तहान लागणार. हालेलुया. आज या जगामध्ये लोक दिवस रात्र दारू पिते. तुम्ही दारुड्यांकडे बघा. हालेलुया. किती दारू पिले, पण दुसऱ्या दिवशी त्यांना दारूची गरज आहे. किती दारू पिऊन शांती होत नाही, आनंद होत, उलट वाईट गोष्टीच वाढतात. काय होतं? भांडणं वाढतात,
दुसरी गोष्ट शरीर खराब होतं, किडनी खराब होऊन जाते, लिव्हर खराब होऊन जातं. हालेलुया. या जगातल्या कितीही गोष्टी माणसाने केल्या, माणसाच्या जीवनामध्ये अशांतीच येते. पण येशू जो खरा मेंढपाळ आहे, तो काय बोलला ना, मी तुला असं पाणी देईल की तू ज्याचे पाणी पिशील, हालेलुया, तुला कधीच तहान. आपल्या जीवनामध्ये खरी शांती, आपल्या जीवनामध्ये खरं समाधान प्रभू येशू देतो. हालेलुया. आमेन. आणि म्हणून तिथं काय म्हणतात त्या स्तोत्रामध्ये, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काय उणे पडणार नाही. तो मला हिरव्या छार कुरणात बसवितो, तो मला संत पाण्यावर शांत पाण्यात, तो माझा जीव ताजा दवाना करीतो. हालेलुया. हालेलुया. काय करतो आता इथे जीव आला है ना. अनेक लोक ना आपण पाहतो ना, त्यांच्या मनामध्ये अनेक, मी खूप उदास आहे आज, मला खूप बेचैन वाटत आहे, मला चांगलं वाटत नाही अंतःकरणामध्ये. हालेलुया. असं बेचैनच वाटत आहे, अशांतीच वाटत आहे, चांगलंच वाटत नाही. मी खूप लोक असे बघितले आणि मी स्वतः पण तसाच होतो येशूवर विश्वास ठेवण्याचा. हालेलुया. हालेलुया. नेहमी अशांत, नेहमी बेचैन, शांतीच नव्हती अंतःकरणामध्ये. हालेलुया. हालेलुया. तर ज्यावेळेस आपण प्रभू येशूला स्वीकार करतो, हालेलुया, आपण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा काय करतो, स्वीकार करतो, सर्व बेचैनी निघून जाते आणि खरी शांती आणि खरा समाधान आपल्याला प्राप्त होते. हालेलुया. हालेलुया. मी तुम्हाला माझी साक्ष देतो ना, खरोखर मागच्या 15 दिवसामध्ये एक वाईट घटना घडली माझ्या जीवनामध्ये. माझे वडील 69 वर्षाचे होते आणि त्यांचा मृत्यू झाला मागच्या 2 तारखेला, है ना. आणि मी तिकडेच होतो नगरमध्ये, आम्ही प्रार्थना करत होतो. पण मला एक आश्चर्य वाटलं, है ना, की माझे वडील आजारी होते, आम्ही प्रार्थना करत होतो, आम्ही तिथं हॉस्पिटलमध्ये होतो. पण माझ्या अंतःकरणामध्ये अशी शांती होती, मी विचार करतो मला टेन्शनच येत नाही, बेचैनी नाहीये, इतकी शांती. हालेलुया. ऑफ कोर्स आम्ही सर्व देखभाल करत होतो, त्यांना सर्व औषधं आणत होतो, हॉस्पिटलमध्ये बसलेलो होतो. 3 दिवस आम्ही तिथंच हॉस्पिटलमध्ये होतो. हालेलुया. है ना. पण अंतःकरणामध्ये अशी बेचैनी, अशांती, टेन्शन आलंच नाही. हालेलुया. का माहिती तुम्हाला? कारण बायबल सांगते येशू आपला खरा मेंढपाळ आहे आणि आपल्याला तो काय करतो, शांत पाण्याजवळ घेऊन हालेलुया. तो आपला जीव ताजा करतो. अजून एक वचन आपण वाचूया ना. आपण यावेळेस कलसीकरास पत्र आणि याचा 3रा अध्याय आणि 15 वचन. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो, तिच्याकरिता तुम्हाला एक शरीर असे पाचवण्यात आले आहे आणि तुम्ही कृतज्ञ असा. सर्व बोला, ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस आपण खरोखर पूर्ण अंतःकरणाने प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतो, त्यावेळेस काय होतं माहिती तुम्हाला, सर्व बेचैनी, सर्व अशांती आपल्यामधून निघून जाते. हालेलुया. हालेलुया. आणि आपल्या जीवनामध्ये एक अद्भुत शांती. आता इथे म्हटलं ना प्रभूची शांती, पण अजून एक वचन आपण वाचूया ना. आपण जर फिलिप्पियरास पत्र याचा 4था अध्याय आणि 7 वचन, हे सर्व जर मागे बोला, म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी
राखी. हालेलुया, हालेलुया. काय म्हटलं इथं बघा, सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती. हालेलुया. कशाच्या? बुद्धी सामर्थ्याच्या. मी जसं तुम्हाला सांगितलं, मी तिथं हॉस्पिटलमध्ये होतो, पण अजिबात बेचैनी नाही. डॉक्टर सांगायचे असं आहे, तसं आहे, तसं आहे, खूप सिरियस आहे. आम्ही म्हणत होतो लोक रडत आहेत, लोक एकदम निराश झालेले ना. आता तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस डॉक्टर काय बोलतात, पण खरोखर ते डॉक्टर काय पण बोलले ना, अंतःकरणामध्ये अजिबात बेचैनी येते. हालेलुया. इथे जे म्हटलं ना, बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखील. हालेलुया. खरोखर हा आपला मेंढपाळ तो काय करतो आपल्याला ना, तो आपल्याला सर्व बेचैनी मधून, अशांती मधून बाहेर. हालेलुया, हालेलुया. खरोखर आपल्याला काय करायचं, त्या प्रभू येशूवर विश्वास ठेवायचा आहे आणि त्याचा स्वीकार करायचा. आमेन. आता आपण हे सर्व बघितलं नाही, येशूने काय केलं आपल्यासाठी, तो आपल्याला पापातून मुक्त करतो, पाप क्षमा करतो. दुसरी गोष्ट, पापाच्या गुलामगिरीतून मुक्त करतो की आपण सदाचरणामध्ये आपले जीवन जगावं. तिसरी गोष्ट आपण काय बघितलं, सर्व बेचैनी दूर करतो. हालेलुया ना. तुम्हाला शांत पाण्याजवळ नेतो. तो माझा जीव, आपला जीव म्हणजे आपलं अंतःकरण काय करतो, फ्रेश. हा शब्द फ्रेश. काय लोकांच्या तोंडावर नेहमी 12 वाजलेले असतात नाही का, त्याच्याकडे बघितलं, नेहमी निराश, नेहमी निराश. त्याच्या तोंडावर नेहमी 12 वाजलेले, आनंदच नाही, नेहमी निराशा. पण बायबल सांगतं आपल्या मेंढपाळ काय करतो, आपला जीव ताजा तवाना करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि हा आपला जीव म्हणजे आपले विचार, आपलं अंतःकरण ना ताजतवाना होण्यासाठी अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आपण रोज परमेश्वराचं वचन वाचलं पाहिजे. आपण काय केलं पाहिजे, रोज परमेश्वराचं वचन. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, जर तुम्ही वचन वाचत नाही ना, तर तुम्हाला असं खाली पण वाटेल, अंतःकरणामध्ये ना ती बेचैनी वाटेल. असं वाटतं ना, रिकामच आहे मी. तर ज्यावेळेस आपण रोज वचन वाचतो, म्हणून बायबलमध्ये म्हटलं ना, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक. हालेलुया, हालेलुया. कारण हे मेंढपाळ हे सर्व कार्य कुठे केलं, त्याने आपल्या आत्म्यामध्ये केलं, आपल्या मनामध्ये केलं. पण फक्त तो आपल्या आत्म्यामध्ये आणि मनामध्ये कार्य करतो इतकंच नाही. हालेलुया. तो आपल्या शरीरामध्ये पण कार्य. आपण आता पुन्हा एकदा त्या वचनामध्ये जाऊ ना. पहिले पेत्र 2 अध्याय आपण वाचलं. कारण तुम्ही मेंढरांप्रमाणे भटकत होता, परंतु आता तुमच्या जीवाचा मेंढपाळ. सर्व बोला, तुमच्या जीवाचा मेंढपाळ. पुन्हा एकदा बोला, तुमच्या जीवाचा मेंढपाळ व संरक्षक याच्याकडे तुम्ही परत फिरला आहात. हालेलुया. ज्यावेळेस आपण येशूकडे फिरतो त्यावेळेस काय होतं, आता बघा इथे बायबल सांगतं ना, आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. सर्व बोला, त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. कोणा एकदा बोलूया, त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. काय झाला आहात, होणार नाही, झाला आहात. हालेलुया. जो एक काय अजून प्रभू येशूला. हालेलुया. सर्वजण प्रभूला धन्यवाद द्या. जो
पण रोग आहे, जो पण त्रास आहे तुझ्या शरीरामध्ये प्रभू येशूने नष्ट केला. जो बोला प्रभू येशू धन्यवाद. तुला बसलेल्या माराने, तुला बसलेल्या पटक्याने मी निरोगी झालो आहे. हालेलुया, हालेलुया. मेंढपाळ काय करतो? हे सर्व मेंढरांचे वचन आहेत ना, मेंढपाळाचे वचन आहेत. हालेलुया. त्याने काय केलं? आपल्याला त्या पापाच्या घाणीतून काढलं. आमेन. त्याने आपल्याला सरळ मार्गामध्ये चालण्यासाठी त्याची शक्ती दिली. पण इतकंच नव्हे, आपण बघितलं त्याने आपल्याला सर्व बेचैनीमधून, अशांतीमधून मुक्त केलं. हालेलुया. पण इतकंच नाही, त्याने आपल्याला आरोग्य काय केलं? त्याने आपल्याला निरोगी. बायबल सांगतो ना, त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहा. सर्व बोला आहा. आहा म्हणजे काय? आहा म्हणजे निरोगी झाला आहा. काय सांगतो बायबल? निरोगी झाला. आपल्याला काय विश्वास करायचा आहे? हो, येशू तुला बसलेल्या पटक्याने, तुला बसलेल्या माराने मला आरोग्य मिळालं आहे. हालेलुया. आपल्या शरीराकडे नाही बघायचं. कशाकडे बघायचं? वचनाकडे बघायचं आणि त्या वचनावर विश्वास ठेवायचा. वचन जे सांगतं ते खरं आहे. आमेन. हालेलुया, हालेलुया. मी एक अद्भुत साक्ष तुम्हाला सांगतो. एक मुलगा होता, त्याला 3 रोग होते, असाध्य रोग. 3 रोग बरे होऊ शकत नाही. पहिली गोष्ट, त्याचं जे हृदय होतं ना, त्याचा आकार वेगळा होता. दुसरी गोष्ट, त्याचं जे हृदय ना, हे बरोबर वाजत नव्हतं ना, बीट, हार्ट बीट त्याची बरोबर नव्हती. तिसरी गोष्ट, त्याला ना रक्ताचा आजार होता. त्याचं रक्त एकदम पाण्यासारखं पातळ होतं, है ना. आणि त्याला डॉक्टरने सांगितलं होतं तू 17 वर्षामध्ये मरणार. ठीक आहे. कपिलानो हा मुलगा बायबल वाचत होता आणि बायबल वाचत असताना त्याचं लक्ष मार्क 11 अध्याय आणि 24 वचनाकडे गेलं. मार्क 11:24 मध्ये काय म्हटलं? तुम्ही प्रार्थना करून जे काय मागाल ते तुम्हाला मिळालेच आहे, असा विश्वास घरामध्ये ते तुम्हाला प्राप्त होईल. हालेलुया. त्या मुलाने विश्वास ठेवला. त्याने काय केला? विश्वास ठेवला. हालेलुया. त्याने त्या वचनावर विश्वास ठेवला. तो बोलला, प्रभू तू म्हटलंस तू प्रार्थना करून जे काय मागाल तुम्हाला मिळालंच आहे. मी विश्वास ठेवतो, माझं हृदय पूर्णपणे निरोगी झालं, माझं शरीर पूर्णपणे निरोगी झालं. हालेलुया. माझं शरीर पूर्णपणे निरोगी झालं, माझं रक्त पूर्णपणे नॉर्मल झालं. हालेलुया. तो त्या खाटेवर पडून होता 11 महिने. पण देवाचा आत्मा त्याला बोलला, तू निरोगी आहे ना, आता उठ आणि चालायला. हालेलुया. घरामध्ये कोणच नव्हतं, त्याचे भाऊ मम्मी कोणच नव्हतं. तो एकटा खाटेवर पडून होता. पण देव त्याला बोलला, उठ. तो मुलगा उठला आणि चालायला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर त्यांची साक्ष मी आज वाचत होतो सकाळी. ते म्हणत होते ना, मी उठलो, मी चालायला लागलो, मी शाळेमध्ये जायला लागलो. शाळेमध्ये जाण्यासाठी 2 मैल चालावं लागायचं आणि तिथं खूप पायऱ्या होत्या त्या शाळेमध्ये वर चढण्याचा, आहे की नाही. आणि ज्यावेळेस तो शाळेमध्ये गेला विश्वासाने, तुम्हाला माहितीये 5 डॉक्टरनी सांगितलं होतं हा मरणार आहे, हा जगू शकत नाही. हालेलुया. ज्यावेळेस तो शाळेमध्ये गेला, सर्व तिथचे शिक्षक टेन्शन मध्ये आले, प्रिन्सिपल टेन्शन मध्ये आला. तो बोलला, आहे की नाही, सर्व जे टीचर प्रिन्सिपलला गेले, बोलले ह्याला इथं शाळेमध्ये ह्याला सांगा तू घरी जा आणि रेस्ट कर. कारण त्याच्याकडे बघून असं वाटत होतं हा कधी मरून पडेल. आणि तो व्यक्ती साक्ष देत होता, मला पण असं वाटत नव्हतं की माझं हृदय एकदम एकदम नॉर्मल आहे. अजून पण मला असं वाटत होतं ते काहीतरी प्रॉब्लेम आहे.
माझ्या शरीरामध्ये पूर्ण शक्ती नव्हती, पण तो विश्वासाने तो देवाच्या वचनाकडे पाहत होता आणि काय कबूल करत होता, प्रभू येशू तुला बसलेल्या पट्ट्याने मला आरोग्य मिळालं. हालेलुया, हालेलुया. आणि तो रोज 2 मैल त्या शाळेमध्ये जायला लागला, शाळेमध्ये बसायला लागला. शेवटी त्याचा प्रिन्सिपल त्याच्याकडे आला. प्रिन्सिपल येऊन बोलला, मुला काय तू हे सर्व शाळेमध्ये येतेस 2 मैल हे करायची तुला गरज नाही. तू घरी जा आणि काय कर, आराम कर. आणि त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे का, हा जो मुलगा आहे तो बोलला, प्रिन्सिपल ठीक आहे, मी घरी जाऊन बसू शकतो, झोपू शकतो, पण माझा विश्वास आहे माझ्या देवाने मला आरोग्य दिलेले. माझ्या देवाने मला काय केलेले, आरोग्य दिलेले. मी पूर्णपणे निरोगी आहे ना. मी माझ्या मनाच्या शक्तीने नाही उठलो, मी देवाच्या शक्तीने उठलो. हालेलुया. मी देवाच्या वचनावर उठलो. हालेलुया, हालेलुया. त्याचा प्रिन्सिपल रडायला लागला. तो जो प्राध्यापक होता शाळेचा, तो रडायला लागला. तो बोलला, ठीक आहे मुला, जर तू विश्वासाने उठलाय, परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवला, तर मी तुझ्या मार्गामध्ये अडथळण घालणार. हालेलुया. सांगण्याचा उद्देश, ही गोष्ट सांगण्याचा किंवा ही साक्ष सांगण्याचा उद्देश हा, तुम्हाला माहिती आहे, ही जी व्यक्ती, हे जे देवाचे सेवक होते, त्यांचं नाव केनेथ हॅगिन होतं. तुम्हाला माहिती आहे का, ते म्हटले, मला आरोग्य मिळालं, परमेश्वराने दिलं, पण असं नाही की माझ्या शरीरामध्ये एकदम सर्व मी नॉर्मल झालो होतो. मला असं वाटत होतं मी अजून आजारी आहे. त्यांना असं वाटायचं मी ज्यावेळेस झोपलं मला उठूशी वाटत नव्हतं, पण ते विश्वासाने बळजबरी उठायचे आणि सर्व काम करायचे. हालेलुया, हालेलुया. कारण त्यांचं लक्ष कुठं होतं, जर त्यांनी त्यांच्या शरीराकडे पाहिलं असतं तर तिथे झोपून पडले असते. हालेलुया. पण त्यांनी त्यांच्या शरीराकडे बघितलं नाही, ते परमेश्वराच्या वचनाकडे बघितलं. हालेलुया. हा व्यक्ती जो 17 वर्षामध्ये मरणार होता, तो 85 वर्ष जगला. हालेलुया. किती वर्ष? 85 वर्ष जगला. इतकंच नाही, करोडो लोकांसाठी आशीर्वादाचं कारण बनला आणि मेल्यावर सुद्धा आज पण तो हजारो लाखो लोकांसाठी आशीर्वादाचं कारण बनतो. हालेलुया. हे सर्व कशामुळे? आपला मेंढपाळ. त्या मेंढपाळाने काय केले, इथे बायबल सांगतं, त्याला बसलेल्या मालाने तुम्ही निरोगी. आमेन, हालेलुया. एक शेवटचं वचन घेऊया मेंढपाळाविषयी. आपण इब्री लोकास पत्र शेवटचं वचन आपण घेऊया. हालेलुया. थँक यू जीसस. इब्री लोकास पत्र याचा 13 अध्याय आणि आपण 20 आणि 21 वचन वाचूया. इथे बायबल सांगतं, आता ज्या शांतीच्या देवाने सर्व काळच्या कराराच्या रक्ताने, सर्व बोला, मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू याला मेलेल्यातून परत आणले. हालेलुया. काय केलं? मेंढरांचा महान मेंढपाळ. हालेलुया. कोण आहे तो? येशू ख्रिस्त. हालेलुया. त्याने काय केलं? सर्व काळच्या कराराच्या रक्ताने मेंढराचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू याला मेलेल्यातून परत आणले. त्याला मरणातून पुन्हा आपल्याला माहिती, येशूनी क्रूस खांबावर बलिदान केलं, रक्त सांडलं, तो मेला, पण तो मेलेला राहिला नाही. तो तिसऱ्या दिवशी मरणावर विजयी झाला आणि आज पण येशू शरीरामध्ये जिवंत आहे. हालेलुया, हालेलुया. आज पण काय तो जिवंत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आज पण शरीरामध्ये जिवंत आहे. आमेन.
आता महत्वाची गोष्ट इथं बायबल सांगतं ना, सर्व काळच्या कराराच्या रक्ताने, सर्व बोला रक्ताने, सर्व काळच्या कराराच्या रक्ताने मेघांचा महान मेघपाळ आपला प्रभू येशू याला मेलेल्यातून परत आणले. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, येशूने जे बलिदान केलं, येशूने जे रक्त सांडलं, त्या रक्तामध्ये जीवन आहे. काय रक्तामध्ये? जीवन. हालेलुया. आता तुम्हाला माहिती आहे, आपल्या सर्वांच्या रक्तामध्ये काय? जीवन. आपल्या सर्वांच्या रक्तामध्ये जीवन आहे, बरोबर ना? कालच आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. आपल्या चर्चमध्ये एक मुलगी आहे, लहान मुलगी आहे, आणि तिचा फक्त 2 HP आहे. ती घाटीमध्ये काल आम्ही गेलो ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. ती जेवतच नव्हती. तिची आई तिला सांगायची हालेलुया, जेवत नव्हती. अशी परिस्थिती झाली. फक्त 2 HP आहे. 2 कमीत कमी HP. तुम्हाला माहिती आहे का, स्त्रियांचं 10 तरी पाहिजे ना, बरोबर आहे? कसं कमीत कमी 10 पाहिजे. हालेलुया. तर जर तुम्हाला माहिती त्यावेळेस रक्त कमी होतं, माणूस काय करतो? माणूस हा श्वास घेऊ शकत नाही. माणसाला काय करता येत नाही? श्वास घेता येत नाही. म्हणून रक्त खूप महत्वाचं आहे. आपल्या शरीरामध्ये काय पाहिजे? रक्त. है ना? पण आता विचार करा, बायबल सांगतं येशूच्या रक्तामध्ये पण काय? जीवन. येशूच्या रक्तामध्ये पण काय? जीवन आहे. आणि ते येशूचं रक्त काय करतं माहिती तुम्हाला? येशू, आता बघा, आपल्या रक्तामध्ये जे जीवन आहे ते आपल्याला 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष आयुष्य देऊ शकतं. आपलं रक्त आपल्याला किती वर्ष दिलं आयुष्य? जास्तीत जास्त 80-90. पण तुम्हाला माहिती आहे, येशूचं जे रक्त आहे त्या रक्तामध्ये सार्वकालिक जीवन. कसं जीवन आहे? सार्वकालिक म्हणजे काय? कधीही न संपणार जीवन. सार्वकालिक म्हणजे की जिथं मरण राज्य करू शकतं. हालेलुया. म्हणून आपण योहान 10:10 मध्ये काय बघितलं? सोड येतो हा घात, हत्या आणि नाश करायला येतो, पण येशू जो आपला महान मेंढपाळ आहे, त्याने जे रक्त आपल्यासाठी सांडलं, त्या रक्ताच्या द्वारे तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन मिळाले. कसं जीवन मिळालेले? सार्वकालिक. हालेलुया. खरोखर प्रियानो, अशा रीतीने जो मेंढपाळ त्याने काय केलेले आपल्याला? त्याने आपल्याला सर्व पापातून मुक्ती दिली. त्याने आपल्याला सर्व पापाच्या सवयीतून, आपण बघितलं, फक्त पाप क्षमा करून इतकंच नाही, पापाच्या गुलामगिरीतून मुक्ती दिली. तुम्हाला माहिती आपल्या चर्चमध्ये जवळजवळ 15 ते 20 भाऊ अशा असतील ना, ते दारूच्या व्यसनामध्ये अडकलेले होते, पण आज देवाने त्यांना मुक्त केले. हालेलुया. कशामुळे? येशूच्या रक्तामुळे. हालेलुया. हालेलुया. त्या येशूने आपल्याला शांती दिलेली, त्या येशूने आपल्याला खरं समाधान दिलेले, सर्व बेचैनी तो दूर करतो. आमेन. इतकंच नाही, त्या प्रभू येशूने तुम्हाला आणि मला आरोग्याने भरतो. पण इतकंच नाही, आपण शेवटची सर्वात महत्त्वाची गोष्ट बघितली, येशूच्या रक्ताने आपल्याला सार्वकालिक जीवन मिळालं. आपल्याला काय मिळालेले? आमेन. प्रभूला धन्यवाद देऊया. आपण सर्व उभं राहूया आणि त्याची स्तुती करूया की प्रभू येशू, तू माझा खरा मेंढपाळ. हालेलुया. तुम्हाला सार्वकालिक जीवन दिलंस, तुम्हाला आरोग्य दिलंस, तुम्हाला शांती दिलीस. प्रभू येशू, तुम्हाला सर्व पापाच्या गुलामगिरीतून मुक्त केलंस, मला सर्व शापातून मुक्त केलंस. धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया. हालेलुया. या क्षणी तो परमेश्वर तुम्हाला स्पर्श करत आहे.
Fire, Rabba, Kando, Robo, Sikiri, Yanda, Rabba. पवित्र आत्मा आम्ही तुझं स्वागत करतो. पवित्र आत्मा आम्ही तुझं स्वागत करतो. पवित्र आत्मा आम्ही तुझं स्वागत करतो. तेरा या क्षणी ते मोलमान रक्त जे येशूने या प्रत्येकासाठी सांडलं ते रक्त या प्रत्येकावर मी शिंपडतो. येशू तुझं रक्त शिंपडतो. येशू तुझं रक्त शिंपडते. येशू तुझं रक्त शिंपडते प्रत्येकाच्या जीव शरीर आत्म्यावर आणि या प्रत्येकाच्या शरीरामध्ये या प्रत्येकाच्या मनामध्ये या प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये खरं जीवन. कारण तू आमचा मेन प्राण आहेस. तू खरा मेन प्राण आहेस. तू आम्हाला शांत पाण्याजवळ नेतोस. तू आमचा जीव ताजा जमाना करीतोस. बिना सर्व बेचैनी सर्व अशांती सर्व मनामधला गोंधळ सर्व डिप्रेशनच्या दुष्ट आत्म्यांना सर्व निराश करणाऱ्या दुष्ट आत्म्यांना येशू तुझ्या रक्तामध्ये येशू तुझ्या नावामध्ये या प्रत्येकाचं शरीर या प्रत्येकाचं मन सोडण्याची आज्ञा देते. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये फायर ते या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आरोग्य जाहीर करू. प्रत्येक विकारा प्रत्येक आजारा येशूच्या नावामध्ये आज्ञा देते. कारण वचन सांगते त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. हालेलुया. आरोग्य स्वीकारा. प्रभूचं सामर्थ्य तो प्रभू परमेश्वर प्रत्येकाला निरोगी करत आहे. बायबल सांगते मी तुला रोग मुक्त करणारा परमेश्वर. यहोवा राफा परमेश्वर. शाबा बाबा बारिया तेरे प्रभू सर्व बंधन तू नष्ट केले. प्रभू मला दाखवले या क्षणी इथे एक व्यक्ती त्याच्या डोक्यामध्ये भयंकर वेदना होते. पर प्रभूचा आत्मा प्रभूचं सामर्थ्य तुझ्या डोक्याला स्पर्श करत आहे. या क्षणी त्या डोक्यामधल्या सर्व वेदना येशूच्या नावाने निघून जा. प्रभू धन्यवाद देते. सर्व विकार नष्ट केला. येशू तुझ्या नावामध्ये येशू तुझ्या रक्ताच्या सामर्थ्यामध्ये प्रत्येकाला तू स्पर्श करतोयस. मी धन्यवाद देते. सर्व हृदयामध्ये ज्यांना त्यांच्या छातीमध्ये दुखत आहे हृदयामध्ये दुखत आहे प्रभू येशू तुझ्या हृदयाचा विकार नष्ट करत आहे. या क्षणी तो परमेश्वर आरोग्य देते. हालेलुया. सर्व किडनी स्टोन मुतखड्याचा त्रास प्रभू येशू नष्ट करते. किडनी प्रभू येशू निरोगी करते. आरोग्य देते. पाय तिला तू प्रत्येकाला स्पर्श केलंस. प्रभू मला दाखवते तिथे एक भाऊ आहे की तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश भेटत नाहीये. तुम्ही निराश आहात. जे पण काम आहे त्या कामामध्ये यश नाहीये. परमेश्वर या क्षणी त्याची कृपा देते. परमेश्वर या क्षणी तुमच्या कामामध्ये तुम्हाला बरकत देते. आशीर्वाद देते. सर्व बंधन प्रभू येशू नष्ट करत आहे. ओ राबा खारा बारी आता तो तुम्हाला अशा झाडा समान बनवते जे पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले. फाय ओ राबा खारा बारी तो आपल्या हंगामी फलभूत होईल. तो फलभूत होईल. परमेश्वर त्याच्या फळांनी घडत आहे. परमेश्वर त्याच्या आशीर्वादाने घडत आहे. धन्यवाद देते. आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही तुझ्या नावाला महिमा देतो. आम्ही तुझ्या नावाला आदर देतो. या क्षणी सर्व बंधन सर्व शाप तू नष्ट केलं आणि प्रत्येकाला आशीर्वादित केलंस. तुझ्यामुळे धन्यवाद. आम्ही तुझ्या नावाला सर्व गौरव सर्व सन्मान सर्व महिमा आणि सर्व आदर देतो. सर्व गौरव आम्ही तुला देतो. तुझ्या आज इथे आलेल्या प्रत्येकाला आशीर्वादित केलंस. आम्ही धन्यवाद येशूच्या नावामध्ये. आमेन. हालेलुया. हालेलुया. आपला परमेश्वर खूप चांगला आहे. आमेन. तो आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. तो खरा मेजबान. आमेन. ओके. आणि ही वेळ आहे आपलं अर्पण परमेश्वराच्या राज्यामध्ये देण्याची. वर्षिपी पुढे येईल आणि यावेळेस आपण आपलं अर्पण आपले दशमांश आपण देवाच्या राज्यामध्ये देऊया. त्यास आपण एक गीत घेऊया. हे गीत चालू असताना
यानो आपण आपलं अर्पण परमेश्वराच्या राज्यामध्ये देऊया. मृत्यूच्या तळीतूनी मी जात असलो जरी कसल्याही अरिष्टाला विना नाही माझ्या बरोबर आहेस तू. तुझी आकडी तुझी काठी मला परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काय धोके पडणार नाही. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काय धोके पडणार नाही. हिरव्या कुरणात बसवितो, हिरव्या कुरणात बसवितो, थंड पाण्यावर नेतो. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काय धोके पडणार नाही. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काय धोके पडणार नाही. हिरव्या कुरणात बसवितो, हिरव्या कुरणात बसवितो, थंड पाण्यावर नेतो. जस आपण प्रार्थना करूया. पिता आम्ही धन्यवाद 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 देतो. प्रभू तुझं वचन सांगतस की खरोखर ज्यावेळेस आम्ही आमचं अर्पण तुझ्या राज्यामध्ये देतो, आम्ही बी पेरतो. ज्यावेळेस आम्ही हे बी तुझ्या राज्यामध्ये पेरतो, पिता तू म्हटलंस की मी हे बी बहुगुणित करील. पिता आज तुझ्या लेकरांनी जसं त्यांचं बी पेरलेले तुझ्या राज्यामध्ये येशूच्या नावामध्ये 100 पटीने 1000 पटीचा आशीर्वाद या प्रत्येकाच्या जीवनावर येशू तुझ्या नावामध्ये आम्ही मुक्त करत आहे. तू म्हटलंस मी आकाश कपाटे उघडी आणि पूर्ण एवढा आशीर्वाद तुम्हाला दिला. तो भरून वाहणारा आशीर्वाद येशू तुझ्या नावामध्ये मुक्त कर. प्रत्येकाला आशीर्वादित केलंस, प्रत्येकाला तुझ्या बरकतीने भरलंस, प्रत्येकाला तुझ्या आशीर्वादाने भरलंस. धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद. सर्व महिमा सर्व आदर आणि सर्व गौरव तुला देतो. आमची प्रार्थना आहे की पित्या धन्यवाद येशूच्या नावामध्ये. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रभूने आज आपल्याला